कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. केंद्र आणि राज्य सरकारनं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखा आणि अहमदनगर जिल्हा वाचनालयाच्या वतीनं सावेडी येथील वाचनालयात आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी एकमेकांना पेढे भरवत आनंद उत्सव साजरा करण्यात आला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र शासन आणि राज्य शासनाचा अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. तसेच यासाठी जी समिती केली होती त्याचे अध्यक्ष जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रंगनाथ पठारे आणि त्यांच्या समितीचा देखील अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला. त्यामुळे मराठी भाषा ही देश पातळीवरील सर्व विद्यापीठात मानाचं स्थान पटकावणार असल्याच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केल्या. खरं म्हणजे प्रत्येक आज मराठी भाषा बोलणारे या विश्वामध्ये 10 कोटीच्या वर लोकसंख्या आहे आणि या विश्वात ही भाषा 10व्या क्रमांकावर आहे आणि आपल्या जर देशाचा विचार केला तर 3ऱ्या क्रमांकावर मराठी बोलले जाते. फक्त महाराष्ट्र नाही, आपलं गुजरातमध्ये असेल, मध्य प्रदेशमध्ये असेल, राजस्थानमध्ये असेल, गोव्यामध्ये ही भाषा बोलली जाते. अनेक आपण पानिपतची जी लढाई झाली तर दिल्लीच्या पुढे जर आपण गेलो तर तिथेही ही भाषा बोलणारे आपले लोक आढळतात. आजही राजस्थानमध्ये अनेक इथून गेलेले लोक मराठीत बोलतात. परदेशात सुद्धा इथून गेलेले लोक मराठीत बोलतात आणि मराठी भाषा ही खरं 7 समुद्रा पलीकडे नेण्याचं काम आज केंद्र शासन राज्य शासनाने केला. आमच्या दृष्टीने जसं काही देशाला स्वातंत्र्य मिळालं तसंच प्रत्येक मराठी मनाला स्वातंत्र्य मिळालं. आमच्यासारख्या या क्षेत्राचं पाईक होण्यासाठी आणि वारंवार झटण्यासाठी ज्यांनी काम केलं आणि या साहित्याची पंढरीची सेवा केली, या आम्ही सगळ्या वारकऱ्यांना याचा आनंद झालेला आहे. त्यामुळे मी शासनाचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे आज नगरमधील सर्व साहित्यिक आणि वाचक प्रेमींना खूप आनंद झालेला आहे. आमचं अहमदनगर जिल्हा वाचनालय हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जुनं वाचनालय आहे. त्यातील सर्व कर्मचारी, त्याच आमचे अध्यक्ष मोडक सर, रेखी सर, शिल्पा मॅडम आणि साहित्य परिषदेचे किशोर मरकड आणि त्यांचा सगळा ग्रुप यांनी आज जो जल्लोष केला त्याचा मलाही खूप अभिमान वाटतो. पुणे मसापाचा एक केंद्रीय नगर सदस्य आणि जिल्हा प्रतिनिधी म्हणून मराठीला अभिजात भाषेत दर्जा मिळणं खरं खूप गरजेचं होतं आणि विशेषतः रंगनाथ पठारेसारख्या एका ख्यातनाम लेखकानं त्याचं अध्यक्षपद स्वीकारून ते केंद्र शासनानं त्यास एवढी मोठी मान्यता दिली याचा मला खूप आनंद आहे. आणि आज पुन्हा नव्यानं आम्ही जणू काही सर्व साहित्यिक नवीन विचारानं पुन्हा एक नवीन नवोन्मेष मांडण्यासाठी पुन्हा इथे जागे झालेलो आहोत आणि याचा मला खूप अभिमान आहे. मराठीचा हा अभिजात दर्जा यामुळं आपलं मराठी भाषिका प्रेमी नव्हे तर मराठी भाषेमुळं मराठी मनही खूप मोठे होतील, मराठी मन अधिक उन्नत होतील असा विश्वास वाटतो. धन्यवाद. अहमदनगर जिल्हा वाचनालय आणि महाराष्ट्र साहित्य परिषद अहमदनगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमानं आज मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाल्याबद्दल आपण या ठिकाणी सावेडी वाचनालयामध्ये आनंदोत्सव साजरा करत आहोत. आणि हा आनंदोत्सव साजरा करत असताना खरोखर एक प्रकारचा अभिमान ज्याला आपण म्हणतो तो आम्हा सर्व साहित्य रसिकांच्या मनामध्ये आलेला आहे. सगळ्यांनाच खूप आनंद झाला आहे या अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल. थोडासा उशीर झाला पण हरकत नाही. आणि म्हणून हा जो अभिजात भाषेचा दर्जा आपल्या मराठी भाषेला मिळाला त्या अभिजात भाषेच्या दर्जामुळे आता मराठीचं अतिशय उन्नत अशा अवस्थेमध्ये ती भाषा जाणार आहे. भारतामधल्या सगळ्या विद्यापीठांमधनं आता मराठी भाषेचा अभ्यास हा सुरू होईल. महाराष्ट्राला मराठी भाषेच्या
वृद्धीकरता, त्याच्या विकासाकरता फार मोठं अनुदान शासनातर्फे प्राप्त होईल आणि माझी अशी खात्री आहे की या सगळ्या गोष्टींचा चांगला परिणाम होऊन सगळीकडे मराठीचा भरपूर असा वापर सुरू होईल. माणसांमधलं बोलणं हे मराठीमध्ये जास्तीत जास्त वाढीला लागेल आणि मराठी ही आता व्यावहारिक भाषा म्हणून देखील पुढे येईल असा विश्वास या ठिकाणी मला वाटतो. पुन्हा एकदा आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो आणि मराठी भाषेला हा अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल पुन्हा एकदा आनंद व्यक्त करतो. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे शाखा अध्यक्ष किशोर मरकड, जिल्हा वाचनालयाचे अध्यक्ष शिरीष मोडक, साहित्य परिषदेचे केंद्रीय सदस्य चंद्रकांत पालवे, तसेच साहित्य परिषदेचे शाखा कार्याध्यक्ष प्राचार्य जोशी, उपाध्यक्ष दशरथ खोसे, शिल्पा रसाळ, पोपटराव धामणे, शिवाजीराव साबळे, ज्ञानदेव पांडुळे, अरविंद ब्राह्मणे, तसेच जिल्हा वाचनालयाचे पदाधिकारी प्राध्यापक ज्योती कुलकर्णी, पांढरे, अजित रेखी, व्यवस्थापक अमोल इथापे, साहित्यिक बेबीताई गायकवाड आदींसह साहित्यिक आणि वाचक यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भांडार मध्ये.